जेव्हा माझ्या वडिलांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांकडे बघते तेव्हा मला प्रकर्षाने जाणवतं की संघर्ष हा त्यांच्यासाठी केवळ एक शब्द नव्हता, तर त्यांच्या जगण्याचं ध्येयच ते होतं. आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला फक्त आणि फक्त त्यांचं ते धाडस दिसतं. कधी न थकणारी, न थांबणारी, अखंड सुरू असणारी ती संघर्ष यात्रा, भारतीय जनता पार्टीला तळागाळात पोहोचवणारी, वाडी वस्त्या तांड्यांवर नेऊन ठेवणारी ती संघर्ष यात्रा. ज्या वर्गात आपण जन्माला, ज्या वर्गाचे दुःख भोगली, ज्या समस्याही मला आज राजकारणामध्ये वाटतात त्यासाठी जगावं असं वाटतं. मी थकणार नाही, रुकणार नाही, पण कुणापुढे आयुष्यात चुकणार नाही. मी जगलो ते मागासलेल्या दुबळ्या, ज्यांचा कोणी वाली नाही, ज्यांचा कोणी वाणी नाही. माझ्या बंधू आणि भगिनीनो, मी तुमच्या भूमीत जन्माला आहे, माझी ही कर्मभूमी आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सरकार आपलं आलं पाहिजे, त्यासाठी गोपीनाथ मुंडे शिवाचं रान केल्याशिवाय राहणार नाही. डोंगराला टक्कर देण्याची भावना माझ्या मनात आहे, संघर्ष करण्याची. पण संघर्षाचा तो अध्याय अचानक संपला. संघर्षाचा तो अपूर्ण अध्याय मला पुन्हा लिहायचा आहे. मला पुन्हा बाहेर पडायचंय, महाराष्ट्रासाठी. पुन्हा एकदा इथल्या जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी, आशेने बघणाऱ्या जनतेसाठी. गाव शहर पालथी घालायची आहे, त्यांच्यात पुन्हा एक शक्ती निर्माण करायची आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायच्या आणि सामान्य जनतेच्या मनात आशेची ज्योत पेटवायची आहे. संघर्ष करायचा त्यांचा वर्तमान सुधारण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत करण्यासाठी. हो, पुन्हा एकदा मैदानात उतरायचं आहे. तरुणांना सोबत घेऊन राज्यात परिवर्तन करण्याची मुहूर्त मेढ रोवायची आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता महाराष्ट्रात स्थापन करण्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष यात्रेसाठी. मी येते आपले प्रेम, आपला आशीर्वाद, आपला विश्वास आणि आपली साथ मिळवण्यासाठी.